नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आता तुमचा पीक विमा भरणा झाला असेल तर आता पीक पाहणी करण्यासाठी जी आहे ॲप उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ॲपला नवीन अपडेट आलेला आहे मित्रांनो। तर आता आपण तेच बघणार आहोत की आपल्याला नवीन ॲप म्हणजे अपडेट आले तर त्यामध्ये अपडेट काय आलेला आहे, त्यामध्ये बदल काय झालेला आहे, आता ई पीक पाहणी कशी करायची आहे, सामायिक क्षेत्राची ई पीक पाहणी कशी करायची आहे, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या द्वारे घेणार आहोत। आणि मित्रांनो, यामध्ये पीक पाहणी करताना भरपूर काही शेतकरी चुका करतायत। त्या चुकामुळे पण आपल्याला कदाचित विमा भेटणं जे आहे शक्य होणार नाहीये। त्याकरता आपल्याला काय करायचंय, ई पीक पाहणी करताना जी आहे महत्त्वपूर्ण जे सांगणार आहे विषय, यामध्ये आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्याला ई पीक पाहणी करता येते म्हणून आपण हा व्हिडिओ कट करून निघून जाताल, परंतु आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये काही गोष्टी आहेत जे तुम्हाला सांगणार आहे। आणि मित्रांनो, आपल्याला ई पीक पाहणी करताना काय करायचंय, तुम्हाला हा पावती आहे जी आपल्याला विमा भरताना CSC केंद्राद्वारे आपल्याला मिळते। तर ही पावती आपल्याला पीक पाहणी करताना जवळ ठेवायची किंवा त्याचा फोटो जे आहे आपल्या मोबाईलमध्ये ठेवायचा आहे। यामध्ये जेवढे क्षेत्र निवडलेलं आहे तेवढ्या क्षेत्राचा सोयाबीनसाठी आपल्याला पीक विमा जे भरला आहे तेवढं क्षेत्र आपल्याला यामध्ये पीक पाहणी करायची आहे। आणि ज्या क्षेत्राला कापसाचा निवडला आहे तेवढंच क्षेत्र आपल्याला या पीक पाहणी करण्यासाठी निवडायचं आहे। आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे की आपण पीक पाहणी करताना जी तारीख निवडतो की पेरणीची तारीख ही आहे अंदाजात टाकून देतो, परंतु मित्रांनो पीक विमा भरताना आपण जेव्हा आपली पेरणी कदाचित झालेली नसते तरी पण आपण विमा भरतो आणि त्यामध्ये तारीख ती CSC चालक मनाने टाकतो। परंतु आपल्याला पीक पाहणी करताना काय करायचं आहे, त्या CSC चालकाला विचारायचं की माझी तारीख कोणती टाकलेली आहे पीक पेरणीची, तीच तारीख तुम्हाला पीक पाहणी करताना टाकायची आहे। दोन्ही तारीख सेम झाली पाहिजे आणि पीक पेर आपला जी विमा भरलेली तारीख आहे मित्रांनो, जे विमा भरताना आपल्याला तारीख दिली होती आपण पीक पेरणीची तीच तारीख आपल्याला यामध्ये पण आली पाहिजे। तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये जे आहे चुका करायच्या नाहीत। अजून काही आतमध्ये बदल झाले असतील ॲपद्वारे तर त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगेल। आणि आता आपल्याला व्हिडिओ सुरू करूया आणि लाईव्ह पीक पाहणी आपल्या शेतामधून बघूया की पीक पाहणी कशी करायची आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असे शेतीविषयी व इतर अपडेट आपल्याला जाणून घेण्यासाठी जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, प्ले स्टोअर नावाचं जे आहे ॲप्लिकेशन ओपन करायचे। पहा, इथं प्रत्येक मोबाईलमध्ये प्ले स्टोअर हे असणारच आहे। आणि ओपन केल्यानंतर आता इथं पहा, इथं सर्च नावाचं बटन दिसतंय खाली इंग्लिशमध्ये, यावर सिंपली आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे इंटरनेट आपल्याला कनेक्शन पाहिजे यामध्ये जे आहे आपल्याला ई पीक पाहणी करण्यासाठी। सर्च बटन जे आहे आपल्याला दिसणार आहे वरती, सर्च ॲप अँड गेम दिसते, आपल्याला यामध्ये सर्च करायचं आहे। आणि आपल्याला ई पीक पाहणी आपण मराठीत टाकू शकता किंवा इंग्लिशमध्ये टाकू शकता। आपल्याला इथं वर्जन गिर्जन काय टाकायचं नाही, फक्त ई पीक पाहणी आपल्याला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर पहा आपल्या पुढे जे आहेत ॲप ओपन झालेले आहे। एक नंबरलाच ॲप येणार आहे, खालती स्क्रॉल करून दुसरे इतर कोणतेही ॲप इन्स्टॉल करू नका। तर दिसते आपल्याला ई पीक पाहणी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये नाव दिसते, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहा जे आहे रेटिंग इथं बघायला आपल्याला भेटते। 11 MBची जी ॲप आहे, 5 मिलियन डाउनलोड आहे। तर इन्स्टॉल आपल्याला जे आहे करायचे आहे। इन्स्टॉल केल्यानंतर खूप लवकर इन्स्टॉल होऊन जाते, कारण 11 MBचीच ॲप आहे। इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आणि जे आहे इंटरनेट आपल्याला कनेक्शन यामध्ये जोडायचं आहे। तर पहा इन्स्टॉल होत आहे, इन्स्टॉल झालेले आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला जे आहे इन्स्टॉल ऑटोमॅटिक होईल। इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिंपल इथं आपल्याला ओपन बटन दिसते पहा, ओपन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। ओपन बटनावर क्लिक केल्यानंतर पहा इथं जे आहे आपल्याला परमिशन मागता येते, विल युजिंग द ॲप, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। परत एकदा त्यावर क्लिक करायचं आहे, दोनदा तीनदा विचारल्यानंतर आपल्याला जे आहे त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता जे आहे स्क्रॉल करायला सांगते, इकडं आपल्याला सारायचं आहे, 2 वेळेस सारायचं आहे। त्या अगोदर आपल्याला ॲप वापरण्यासाठी जी आवश्यकता आहे, तर आपल्याला Android 4.4 KitKat किंवा त्यावरील वर्जन आपल्याला पाहिजे, जी प्रणाली आहे ती पाहिजे। आपल्याला 3G किंवा 4G किंवा वायफाय जे आहे आपल्याला इंटरनेट कनेक्शन पाहिजे। मेमरी कमीत कमी 2 GB तरी रॅम पाहिजे। कीबोर्ड जे आहे गुगल ते आहे आपल्या मोबाईलमध्ये असतेच। तर आपल्याला काय करायचं, स्क्रॉल करायचे आणि जे नवीन यामध्ये थोडंसं सांगण्यात माहिती आलेली आहे ती बघून घ्या। नोंदणीसाठी करण्यासाठी आपल्याला मदत कशाची होऊ शकते ते सांगण्यात आलं आहे। अद्ययावत गट नंबर म्हणजे आपल्याला 7/12 किंवा 8ची प्रत असली आपल्यासोबत तर आपल्याला सोपं होईल। जमीन मालक आपली नोंदणी करतील।
जमीन मालक आहे ते आपली नोंदणी करतील सांगण्यात आले, परंतु इतर कोणीही करू शकतं. सामायिक मालकीच्या जमिनीसाठी ज्याचे नाव, गाव, नंबर, गट नंबर 712 मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदविले आहेत ते स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील. नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष शेतामध्ये पीक पाहणी करताना मोबाईलमध्ये लोकेशन सेटिंग खालील प्रमाण करावे. जे आहे लोकेशन आपल्याला आयकॉनवर दोनदा क्लिक करून लोकेशन प्रकार मेथड ही फोन ओनली याप्रमाणे सेट करावे. त्याचप्रमाणे इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिसला बंद ठेवावे किंवा अक्षांश रेखांश अचूकता मिळण्यासाठी आपला मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवावा. पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर माहिती सर्व्हर अपलोड करण्यासाठी पुन्हा वायफाय इंटरनेट कनेक्शन सुरू करावा व नंतर माहिती अपलोड करावी. मित्रांनो, तुमचं नेटवर्क जे आहे स्लो असेल काय असेल, आपण जर पीक पाहणी जी आहे आपण ज्या शेतामध्ये आल्यानंतर म्हणजे आपण घरी बसून जी माहिती भरतो, नंतर शेतामध्ये येऊन जे अक्षांश रेखा घेण्यासाठी येतो ते तरीसुद्धा चालणार आहे. आणि मित्रांनो, जी माहिती आहे आपल्याला अक्षांश रेखा आल्याशिवाय आपल्याला सबमिट करायची नाही किंवा सबमिट होणार पण नाही आहे. आपल्या शेतामध्ये जाऊन पीक पाहणी करायची आहे. तर शेतामध्ये मी आलेलो आहे. आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे वरती सांगण्यात आलेली आहे ती मला मान्य आहे. आणि आता आपल्याला महसूल विभाग जे आहे निवडायचा आहे. आपल्याला खरीप हंगाम दाखवण्यात आला आहे. पहा, हंगाम जे आपल्याला दोन्ही जे खाली दाखवलेलं आहे खरीप आणि संपूर्ण वर्ष दोन्हीसाठी पण इथं चालू आहे पीक पाहणी करण्यासाठी. शेतकरी स्तरावर कालावधी जे आहे पूर्ण वर्षभरासाठी जे आहे संपूर्ण वर्ष जे पीक आहे त्याच्यासाठी पूर्ण वर्षासाठी इथं पीक पाहणी जे आहे सुरू ठेवण्यात आलेली आहे. आणि खरीप जे आहे 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत आपल्याला पीक पाहणी करता येणार आहे. तर त्या अगोदर आपल्याला करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो पहा, इथं महसूल विभाग निवडायचा आहे. निवडावर क्लिक करायचं आहे. इथं पहा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे. तर इथं छत्रपती संभाजीनगर जे आहे आमचं आहे. तर यावर क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर पहा एरर दिसतंय. यावर एरर क्लिक करायचं आहे हिरव्या कलरच्या. क्लिक केल्यानंतर पहा जे आहे पुढचं पेज जे आपल्या पुढे ओपन झाले. शेतकरी म्हणून लॉग इन पद्धत जी आहे आपल्याला निवडायची आहे इतर. तर आपल्याला इथं शेतकरी म्हणून आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा मोबाईल नंबर प्रविष्ट करा जे आहे आपल्याला सांगतंय. तर इथं आपण मोबाईल नंबर आपला जो कोणता मोबाईल नंबर आपल्यापाशी उपलब्ध आहे ते आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, एक मोबाईल नंबर भरपूर ही पीक पाहणी करण्यासाठी आपण वापरू शकतो. तर काही शेतकरी म्हणतात की प्रत्येक पीक पाहणी करण्यासाठी एकच मोबाईल चालतो, परंतु असं काही नाही आहे. एक मोबाईल नंबर आपण भरपूर पीक पाहणी करण्यासाठी वापरू शकता. तर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तर मी एक मोबाईल नंबर इथं टाकून घेतो. मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे. कृपया वाट पहा अन्यथा जे आहे आपल्याला एरर दाखतंय. मित्रांनो, आता सुरुवात झाली तर तुम्ही लवकरात लवकर पीक पाहणी करून घ्या, कारण शेवट तर ॲप खूप स्लो चालतंय. कोणाकोणाची पीक पाहणी करण्यासाठी पण राहते. कधी तारीख विम्यासारखी तारीख पण वाढवून देतात की पीक पाहणी करण्यासाठी तारीख वाढलेली आहे, परंतु कदाचित नाही वाढली तर तुम्हाला त्यामध्ये अडचण येऊ शकते. त्याकरता तुम्हाला पीक पाहणी जे आहे लवकरात लवकर करून घ्यायची. सध्या ॲप सुरळीत चालू आहे. खातेदार जे आहे आपल्याला यामध्ये निवडायचं आहे. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, नवीन खातेदार नोंदणी आपल्याला जी आहे करायची आहे. तर मित्रांनो, यामध्ये खातेदार पण दाखवण्यात येते की मागच्या वर्षी पीक पाहणी केलेली आहे, परंतु नवीन खातेदार नोंदणी यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो पहा, विभाग जे आहे ऑटोमॅटिक निवडण्यात आलेला आहे. इथं जिल्हा जे आहे आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे. तालुका जे आहे आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर गाव जे आहे आपल्याला निवडून घ्यायचे. ज्या गावात शेती आहे तेच गाव निवडायचे. निवडल्यानंतर आपल्याला जे आहे या एरोवर क्लिक करायचं आहे, समोर जा म्हणून. यावर क्लिक केल्यानंतर पहा पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक जे आहे आपल्याला 5 प्रकारे आपण इथं नाव शोधू शकतो. तर इथं माझा गट नंबर टाकतो आणि इतर शोधा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. शोधा बटनावर क्लिक केल्यानंतर पहा खाली ऑप्शन ओपन झालेले आहे, खातेदार निवडा यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे आहे आपलं जे नाव आहे आपलं ते नाव निवडून घ्यायचं इथं. तर मी जे नाव आहे शेतकऱ्याचं ते नाव इथं निवडून घेतो. निवडल्यानंतर मित्रांनो पहा परत आपल्याला इथं परत एकदा एरो दिसतंय हिरव्या कलरचं, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, बाणाचं चिन्ह. त्यावर क्लिक केल्यानंतर पहा जे आहे आपला खाते क्रमांक हाच आहे का तपासा असं म्हणतंय. आपल्या 712वर बघायचं आहे की खाते क्रमांक आपला हाच आहे का. खाते नंबर जर हाच असेल तर आपल्याला या एरोवर क्लिक करायचं परत एकदा हिरव्या कलरच्या आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर पहा संकेतांक पाठवा. आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे. मोबाईल नंबर इथं दाखवण्यात येईल. आपला मोबाईल क्रमांक बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटन दाबावे, अन्यथा पुढे बटन दाबावे. तर आपल्याला इथं मोबाईल नंबर जर हा ठेवायचा नसेल तर आपण इथं बदलू शकता, किंवा हाच मोबाईल नंबरसोबत आपल्याला पुढे जायचं आहे तर पुढे बटनावर क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर लोड होईल आणि पुढचं पेज आपल्या पुढे ओपन होणार आहे। सर्व्हर बरोबर कनेक्ट होण्यास संपर्क होत आहे असं सांगण्यात आलं आहे। तर पहा इथं तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे का, तर इथं काय करायचं आपल्याला होय करायचे। होय बटनावर क्लिक केल्यानंतर पहा लोड होईल आणि आपण इथं होम पेजवर परत एकदा येणार आहोत। तर लोड होऊ द्या। लोड झालं तर परत एकदा होम पेजवर आलेलो आहोत। आता इथं काय म्हणते खातेदाराचे नाव निवडा, तर आपल्याला इथं वरती ऑप्शन दिसते पहा, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा रेखा अमृत निलवळ जे मी शेतकऱ्याचं नाव आहे ते निवडून घेतो। निवडल्यानंतर आपल्याला संकेतांक जे आहे आपल्याला इथं टाकायचा आहे, जो कोणता आपण मोबाईल नंबर दिला होता त्यावर संकेतांक जाणार आहे। तर पहा संकेतांक इथं आलेला असेल, आला नसेल, समजा OTP आला नाही तर तुम्हाला संकेतांक विसरला, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर पहा जे आहे संकेतांक आपल्याला दाखवण्यात येईल तो संकेतांक इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे 6218 जे मला इथं दाखवण्यात आलेला आहे। जे संकेतांक टाकल्यानंतर इथं काय आपल्याला परत एकदा या बाणाच्या एरोवर क्लिक करायचे हिरव्या कलरच्या, यावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्या पुढे पेज ओपन झालेलं आहे। महत्त्वाचं पेज जे आहे ओपन झालं आहे। इथं कायम पड चालू पड नोंदवा हे पण नोंदवू शकतो, किंवा इथं बांधावरील झाडे नोंदवू शकतो। पीक माहिती मिळवा, पीक माहिती नोंदवा, अपलोड करा, गावाचे खातेदाराचे पीक पाणी जे आहे ऑप्शन भरपूर सारे आहेत, पण आपलं इथं महत्त्वाचं जे ऑप्शन आहे पीक माहिती जी आहे आपल्याला नोंदवायची आहे। तर इथं कोपऱ्यात दिसते पहा ह्या ऑप्शनवर आपल्याला पीक माहिती नोंदवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे आपल्याला इथं महत्त्वाचं पेज ओपन झाले। आता आपल्याला पीक पाणी कशी नोंदवायची ते बघून घ्या। शेतकऱ्याचं नावावरही दाखवण्यात येईल, तारीख जी आहे आपण कोण्या तारखेला करतोय ती तारीख इथं दाखवण्यात येईल, आणि इथं आपल्याला खाते क्रमांक जे आहे ते निवडायचं आहे। तर खाते क्रमांक आपण जो पहिल्यांदा दाखवण्यात आला होता 712वर बघा हाच आहे का, हा यावर क्लिक करायचं आहे। भूमापन गट क्रमांक जे आहे आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे। परत इथं आपलं क्षेत्र दाखवण्यात येईल की क्षेत्र किती आहे, यामध्ये क्षेत्र किती आहे, तर इथं पोटखराब 1 आहे, म्हणजे जमिनीचे एकूण क्षेत्र जे आहे 35 होणार आहे। तर हंगाम जे आहे आपल्याला निवडायचा आहे संपूर्ण वर्ष खरीप, इथं खरीप आहे। खरीप निवडल्यानंतर वरती पहा पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र जे आहे 36 दाखवण्यात येत आहे, परंतु पोटखराब 1 आहे, तर इथं आपल्याला 35 जे आहे पेरणीसाठी उपलब्ध आहे। 35 आरचाच आपल्याला इथं पीक पाणी करून घ्यायचे आहे, कारण 35 आरचा जी पीक विमा भरलेला आहे। तर इथं पहा टीप कायम पड असल्यास प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करून त्यानंतर पीक पेरणी माहिती नोंदवा। तुमच्याजवळ काय कायम पड जे असेल तर त्याचं आपल्याला नोंदणी करायची, नंतरच पीक पाणी इथं आपल्याला करून घ्यायचं आहे। तर इथं नाही आहे माझ्याकडे, तर पिकाचा वर्ग निवडायचा आहे। पिकाचा वर्ग निर्भळ पीक, एक पीक, मिश्र पीक, बहुपीक, पॉलीहाऊस पीक, शेडनेट हाऊस पीक। तर आपल्या इथं निर्भळ पीक एक पीक आहे, माझं सोयाबीनच आहे। मिश्र पीक असेल तर तुम्ही इथं निवडू शकता। मिश्र पिकाचा विमा भरला असेल तर तुम्हाला हे दुसरं ऑप्शन आहे। तर इथं निर्भळ पीक एक पिकाचाच भरलेला आहे मी, यावर क्लिक करतो। यावर क्लिक केल्यानंतर पहा निर्भळ पिकाचा प्रकार जे आहे आपल्याला निवडायचा आहे, फळबाग आहे की पीक आहे, तर इथं माझं पीक आहे। पीक निवडल्यानंतर पिकाची झाडाची नावं जी आपल्याला इथं नोंदवायची। तर इथं पहा मूग असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, कापूस असेल, जे महत्त्वाचं आहे सोयाबीन आणि कापूस, तर इथं जी माझी सोयाबीन आहे सोयाबीनवर क्लिक करतो। परत आता इथं क्षेत्र भरा, हे आर हेक्टर किंवा आरमध्ये, तर पूर्ण क्षेत्र असेल तर पूर्ण क्षेत्रावर क्लिक करायचे, आणि आपलं जेवढं वरती क्षेत्र आहे तेवढं क्षेत्रावर इथं येणार आहे। आपल्याला तेवढे म्हणजे पूर्ण क्षेत्राची जर आपले सोयाबीनच पेरले असेल तर आपल्याला इथं पूर्ण क्षेत्रावर क्लिक करू शकता, किंवा आपण इथं टाईप करून भरू शकता। तर माझं 0 पॉईंट जे आहे 35 आर आहे, 35 आरचा मी इथं विमा भरलेला आहे सोयाबीनचा। तर 35 आर इथं मी टाकतो। परत जलसिंचनाचे साधन आपल्याला निवडायचे, तुमच्याकडे कोरडवाहू असेल, खाजगी कालवा असेल, सरकारी कालवा असेल, कूपनलिका असेल, बोरवेल असेल, इंधन विहीर असेल, तलाव असेल, जे कोणतं तुमचं पाण्याचा स्रोत आहे ते निवडून घ्यायचा। तर माझं इथं कूपनलिका आहे, यावर क्लिक करतो। जे आपण इथं कूपनलिका निवडलं तर आपलं बागायतीमध्ये शेती मोडते, त्या तुम्हाला बघायचे की कोणतं करायचं तुम्हाला यामध्ये। मी इथं कूपनलिका टाकतोय। सिंचन पद्धती जी आहे आपल्याला निवडायची, ठिबक सिंचन, सुचार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य इतर प्रकारे सिंचनचं माझं जे आहे अन्य प्रकारे सिंचन, यावर क्लिक करतो। तर मित्रांनो इथं पहा लागवडीचा दिनांक जे आहे आपल्याला महत्त्वपूर्ण ऑप्शन आहे। मित्रांनो यामध्ये दिनांक आपल्याला कोणता टाकायचा आहे, आपण जेव्हा पीक विमा भरत होतो तेव्हा आपल्या CSC धारकाने ज्याने मनाने टाकले असेल तर त्याला विचारा की पीक पाणी पेरणीची तारीख काय टाकलेली आहे पीक पाणी करण्यासाठी, किंवा तुम्ही स्वतः विमा भरला असेल तर तुम्हाला लक्षात असेल की पेरणीची तारीख काय टाकली होती अपलोड करताना। तर मित्रांनो आपल्याला इथं लागवडीचे दिनांक आपल्याला तो टाकायचा की जे पीक विमा भरताना टाकला होता। तर त्यावर आपल्याला इथं सिलेक्ट बटनावर क्लिक करायचे, इथं तारीख महिना जे आहे बरोबर निवडून घ्यायचे। तर मी इथं तारीख महिना निवडलेला आहे, ओके बटनावर क्लिक करतो। या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्या पुढे ओपन झालेला आहे।
आपल्याला ओपन झाल्यानंतर पहा पुढे जा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुढे जा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढचा पेज ओपन होणार आहे। तर पहा फॉर अ बेटर एक्सपिरियन्स टर्न ऑफ ऑन डिव्हाइस लोकेशन, म्हणजे आपल्याला डिव्हाइसचं म्हणजे मोबाईलचं लोकेशन चालू करायला सांगतं। तर ओके बटनावर क्लिक करायचं आहे। ओके बटनावर क्लिक केल्यानंतर पहा ऑल लिमिटेड ॲक्सेस या आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बॅक जायचं। परत एकदा खातेदाराचे नाव इथं दाखवण्यात आलेले आहे, खाते क्रमांक, गट क्रमांक, पिकाचे छायाचित्र आवश्यक आपल्याला इथं घ्यायचे आहे 1 आणि 2 दोन प्रकारे आहे। ते यामध्ये थोडासा बदल झालेला आहे। पहिल्यांदा आपल्याला एकच घ्यायची गरज होती, परंतु आता इथं 2 घ्यायला सांगते। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, या बटनावर आपल्याला क्लिक करायचे छायाचित्र 1 वर क्लिक केल्यानंतर पहा ऑल लिमिटेड ॲक्सेस, परत एकदा यावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर बॅक जायचे। तर पहा मध्यापासूनचे अंतर 1171.40 मीटर आपण पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकामध्येपासून दूर आहात। कृपया गट क्रमांकाचा जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा असं आपल्याला सांगण्यात येते। तुम्ही जर ज्या गटाचा निवडा होता त्या गटापाशी जर गेलं तरी पण आपल्याला असे दाखवणार आहे। त्याकरता आपल्याला ओके बटनावर क्लिक करायचे। ओके बटनावर क्लिक केल्यानंतर कॅमेरा ऑटोमॅटिक आपला ओपन होणार आहे। कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आहे पिकाचा म्हणजे आपण चांगल्या पिकाचाच फोटो घ्या। अशा प्रकारे आपल्याला फोटो घ्यायचा पिकाचा। पिकामध्ये शेतकरी उभा असेल किंवा नसेल तरी चालणार आहे। तर आपल्याला अशा प्रकारे फोटो घ्यायचा। तर मी इथं क्लिक बटनावर क्लिक करतो। तर पहा फोटो घेतलेला आहे पिकाचा आणि जे राईट बटनाचं ऑप्शन दिसतं आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहा एक जे आहे पिकाचा फोटो झालेला आहे। आता दुसऱ्या प्रकारे आपल्याला अजून एक फोटो घ्यायचा पिकाचा। तर छायाचित्र 2 वर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ॲक्सेस द्यायचा आहे मागील प्रकारे आणि ठीक आहे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण इथं फोटो घेऊ शकता। मित्रांनो फोटो घेतल्यानंतर आपल्याला राईट बटनावर क्लिक करायचं आहे आणि ओके बटनावर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या तर इथं पहा 2 छायाचित्र आपले पूर्ण झालेले आहे। जे आहे आपलं अक्षांश, रेखांश, GPS अचूकता जे आहे आपल्याला इथं दाखवण्यात आलेले आहे। निवडलेल्या सर्व गट क्रमांकापासून अंतर मीटर 1173.75 दूर आहेत हे आपल्याला दाखवण्यात येते, परंतु यामध्ये काही बदल होणार नाही। आपल्याला काय करायचे, राईट बटन जे ऑप्शन खाली दिसतंय यावर क्लिक करायचे। राईट बटनावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्या पुढे संपूर्ण माहिती जी आपण भरलेली आहे ती माहिती इथं आपल्या पुढे ओपन झालेली आहे आणि इथं आपल्याला गट क्रमांक असेल, पीक पाणी असेल, पीक पाणीची तारीख असेल, परत इथं जमिनीचं क्षेत्र असेल, पीक कोणतं आहे, संपूर्ण माहिती इथं दाखवण्यात येईल। आपण जे फोटो निवडले होते, आता 2 काढले होते लाईव्ह, त्या फोटोचं ॲक्सेस जे आहे, ॲक्सेस रेखांश जे आहे, संपूर्ण माहिती इथं निवडण्यात आलेली आहे। वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे। येतं आपल्याला ॲक्सेस द्यायचं या बॉक्सवर क्लिक करून आणि पुढे जा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहा आपल्या पुढे ओपन झाले। तर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे। तर ठीक आहे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला पिकाची माहिती पहा यावर आपल्याला क्लिक करून जे आहे आपण पीक पाहणी केलेली आहे ते आपण तिथं चेक करू शकता। आपल्याला माहिती दुरुस्त करायची असेल तर 24 तासाच्या 48 तासाच्या आत दुरुस्त करू शकता किंवा नष्ट करू शकता आणि परत एकदा पीक पाहणी करू शकता। तर इथं आपल्याला दुरुस्त करायचं नसेल तर इथं आपल्याला काही करायची गरज नाही आहे। दुय्यम पीक निवडा, यामध्ये काही दाखवण्यात येणार नाही आहे। जे आहे संपूर्ण माहिती आपली इथं दाखवण्यात आलेली। काही तुम्हाला चुकत असेल असं वाटत असेल तर दुरुस्ती करा यावर क्लिक करू शकता किंवा नष्ट करू शकता। परत इथं आपल्याला होम स्क्रीनवर यायचं आहे। होम स्क्रीनवर आल्यानंतर पहा लोड होईल। आता इथं आपल्याला अपलोड करायची गरज नाही, पहिले अपलोड करावं लागत होतं, परंतु अपलोड करा या बटनावर क्लिक करून इथं आपण माहिती परत एकदा अपलोड करू शकता। अपलोड झालेली आहे, आता करायची गरज नाही आहे। तर कोणतीही ऑफलाईन माहिती आढळली नाही असं आपल्याला दाखवण्यात येईल। पहिल्यांदा मागच्या वेळी जे आहे दाखवण्यात येत होतं, परंतु आता इथं दाखवण्यात येणार नाही आहे। तर आपली माहिती जी आहे साठवून ऑटोमॅटिक अपलोड होत आहे जेव्हा आपण पीक पाहणी करत होतो तेव्हाच। तर आपल्या इथं काही करायची गरज नाही। पीक माहिती मिळवा यावर आपण क्लिक करून माहिती जी आहे बघू शकता। बांधावरील झाडे नोंदवू शकता, कायम पड नोंदवू शकता, गावाची खातेदाराची पीक पाहणी किती जणांनी आतापर्यंत पीक पाहणी केली ते आपण इथं बघू शकता। तर गावाची खातेदाराची पीक पाहणी यावर आपल्याला क्लिक करायचे आणि आपण इथं बघू शकता की कोणी कोणी इथं पीक पाहणी केलेली आहे। येथील आपण या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करून पीक पाहणी केलेली आहे की नाही ते बघू शकता। मोबाईल नंबर इथं शेतकऱ्याचा दाखवण्यात येणार आहे। पहा इथं पीक पाहणी झालेलं दाखवतं आहे। जे आहे आत्ता केलेली पीक पाहणी आपल्याला हिरव्या कलरचं एरर इथं दाखवण्यात आलं आहे। तर या बटनावर क्लिक करून पाहू शकता पीक पाहणी केलेली तारीख इथं दाखवण्यात आली आहे, संपूर्ण माहिती दाखवण्यात आलेली आहे।
तर आत्ताशी ॲप उपलब्ध झालेले आहे. तर आजची आज शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही आहे, त्याकरता फक्त मी आता नोंदणी केलेली आहे लाईव्ह. तर ते नोंदणी इथं हिरव्या कलरचं ऑप्शन इथं आलेलं आहे, पीक पाणी या शेतकऱ्याची झालेली आहे म्हणून. अशा प्रकारे बघू शकता की आपल्या गावातील किती शेतकऱ्यांनी पीक पाणी केली आहे, कोण्या शेतकऱ्याची पीक पाणी इथं राहिलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पीक पाणी करू शकता आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.